नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण बेसन फेशियल कसं करायचं हे पाहणार आहोत। फेशियलचे तसे तर भरपूर प्रकार आहेत, पण घरच्या घरी आपण बेसन फेशियल जे आहे ते करणार आहोत। त्यासाठी पहिली जी स्टेप आहे, त्यासाठी आपल्याला कच्चं दूध लागणार आहे। कच्चं फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर कॉटन पॅड एक घ्यायचा आहे आणि त्यामध्ये म्हणजे दुधामध्ये कॉटन पॅड डिप करायचा, थोडासा हलकासा पिळून घ्यायचा आणि याने आपला चेहरा जो आहे तो क्लीन करायचा। बस पहिली स्टेप जी आहे ती एवढीच आहे। इथं लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही कच्चं थंडगार जर दूध घेतला तर तुमचे जे ओपन पोर्स आहेत ते सुद्धा मिनिमाइज होण्यासाठी मदत होणार आहे। त्यासाठी प्रयत्न करा की कच्चं थंडगार दूध यासाठी वापरावं। तर बघा काय करायचं आहे, 2 ते 3 वेळा व्यवस्थित या दुधाने आपल्याला चेहरा पुसून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा पुसून घ्यायचा आहे, म्हणजेच की 2 ते 3 वेळा आपल्याला दुधामध्ये कॉटन पॅड जे आहे ते डीप करायचं आहे आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। तर बघा, बरेच महागडे प्रोडक्ट्स जे असतात की ओपन पोर्स जे असतात ते मिनिमाइज करण्यासाठी मिळतात मार्केटमध्ये, टोनर वगैरे, त्याची आपल्याला गरज भासणार नाही। कारण की दूध आणि त्यातल्या त्यात थंडगार दूध तुमच्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं। त्यामुळं आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही या पद्धतीनं फक्त आणि फक्त कच्च्या दुधाने, कच्च्या थंडगार दुधाने तुमचा जो चेहरा आहे तो क्लीन करत जा। हे रुटीनमध्ये ठेवा तुमच्या, यामुळे तुम्हाला फायदा भरपूर मिळणार आहे। तर ही झाली पहिली स्टेप आपली बेसन फेशियलमधली। आता काय करायचं आहे, 2 मिनिट वाट पाहायची आहे। चेहरा जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे, त्यानंतर 2 मिनिट वाट पाहायची आहे। हवं तर तुम्ही या पद्धतीनं हलका मसाज देऊ शकता, फक्त बोटाने। तर बघा, फक्त थोडासा द्यायचा आहे, खूप जास्त नाही। आणि 2 मिनिट झाले की आपल्याला हे जे आपण चेहऱ्यावरती दूध लावलेलं आहे ते कपड्याने पुसून घ्यायचे किंवा स्क्रबर जे मिळतं त्याने पुसून घ्यायचंय। इथं मी कॉटन कपड्याने पुसून घेते। शक्यतो हे धुवायचं नाहीये। फेशियलमध्ये कुठलीही स्टेप तुम्ही करताना धुण्याचा विचार करू नका। जे पण क्रीम लावता म्हणा किंवा जे पण बेसन लावता ते धुण्याचा विचार करू नका। पुसून काढण्याकडे जास्त कल हवा, ज्यामुळे तुमचं जे टॅन आहे चेहऱ्यावरती ते निघण्यासाठी मदत होते। स्किन जी आहे ती स्क्रब होते आणि त्यानंतर ते जे टॅन असतं ते निघण्यासाठी मदत होते घासल्यामुळे स्किनवरती। आता सेकंड स्टेप जी आहे ती आहे स्टीमची वेळ आहे। जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही काय करू शकता, सरळ पातेल्यामध्ये पाणी गरम करा आणि उकळू द्या पाण्याला आणि त्यानंतर ते पातेलं खाली ठेवून टॉवेल झापून चेहऱ्यावरती ते स्टीम जी आहे ती तुम्ही चेहऱ्यावरती घेऊ शकता या पद्धतीनं। आता माझ्याकडे स्टीमर आहे, हे 100 ते 150 रुपयाला तुम्हाला सुद्धा इझिली मिळून जाईल, तुम्ही सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीनं साधारणतः 3 ते 4 मिनिटासाठी मी स्टीम चेहऱ्यावरती घेणार आहे। खूप जास्त वेळ सुद्धा घ्यायचं नाही, यामुळं खूप जर जास्त वेळ घेतला तुम्ही 10-15 मिनिट तर तुमचा चेहरा जो आहे तो ड्राय होण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे 3-4 मिनिट पुरेसे आहेत। तर स्टीम घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढची स्टेप करायची। आता इथं चेहऱ्यावरती तुमच्या ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जर असतील तर तुम्ही ते काढू शकता। आता माझ्या चेहऱ्यावरती इथं मला ती समस्या नाही आहे, चेहरा माझा क्लीन आहे, त्यामुळं मी ती स्टेप जी आहे ती इथं फॉलो करत नाही। तुम्ही वाटलंच तर ती स्टेप जी आहे ती इथं म्हणजे चेहऱ्यावरती जे पण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते तुम्ही काढू शकता। आता मी इथं काय करते, ती स्टेप स्किप करून डायरेक्ट काय करणार आहे, इथं स्क्रबची तयारी करते। स्क्रबसाठी आपल्याला काय लागणार आहे तर ज्वारीचं पीठ लागणार आहे आणि बेसनचं पीठ। ज्वारीचं पीठ 1 चमचा आणि बेसनचं पीठ जे आहे ते अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे। पाव चमचा एवढी हळद मिक्स करायची छोट्या चमच्याने आणि मग दूध मिक्स करून व्यवस्थित याची पेस्ट बनवायची आहे। तर व्यवस्थित बेसनाच्या गाठी वगैरे फुटतील त्या पद्धतीनं तुम्ही पेस्ट बनवा आणि मग हे आपल्याला स्क्रबसाठी तयार होणार आहे। तुम्ही जर स्क्रबसाठी फक्त आणि फक्त बेसनचा वापर केला तर आपला जो चेहरा आहे तो व्यवस्थित स्क्रब होणार नाही आणि टॅन जे आहे ते रिमूव्ह होणार नाही आहे। त्यामुळे इथं ज्वारीच्या पिठाचा वापर नक्की करा। ज्वारीचं पीठ थोडंसं मोटाड असतं आणि त्यामुळे व्यवस्थित आपला चेहरा जो आहे तो, आपली स्किन जी आहे ती स्क्रब होते। त्यासाठी ज्वारीचं पीठ इथं नक्की वापरा। तर बघा, आता स्टीम दिलेलं आहे चेहऱ्याला आणि त्यानंतर व्यवस्थित चेहऱ्यावरती आपण ही जी पेस्ट आहे ज्वारीची आणि बेसनाची ती लावून घेतोय सुरुवातीला। तर या पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्यायचंय
आणि व्यवस्थित लावून झालं की मग स्क्रब करायला सुरुवात करायची. पण स्क्रब करताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तर तुम्ही खूप जास्त जोर लावायचा नाही स्क्रब करताना, हलक्या बोटांनी तुम्हाला स्क्रब करायचा आहे, जोर लावायचा नाही आहे. तर इथं व्यवस्थित हलक्या बोटांनी आता आपल्याला स्क्रब करायला सुरुवात करायची. इथं बघा यामध्ये फक्त आणि फक्त ज्वारीचं पीठ आणि बेसनाचं पीठ आहे, म्हणजेच की 2 पीठच आहेत, त्यामुळं खूप हार्ड पार्ट्स यामध्ये नाही आहेत. त्यामुळं आपलं इथं स्क्रब पण होणार आहे आणि हलक्या बोटांनी मसाजसुद्धा होणार आहे. तर त्यासाठी दोन्ही गोष्टी तुम्ही एकदाच करू शकता. आणि जर स्क्रब जे असतं ते खूप जास्त हार्ड असले, विकतचे जे स्क्रब असतात ते खूप जास्त हार्ड असतात आणि त्यामुळे होतं काय की आपण तितका प्रॉपर मसाज देऊ शकत नाही. पण याने तुम्ही मसाजसुद्धा करू शकता या पद्धतीनं. आणि जर वाटलं तर की कोरडं झालेलं आहे तर तुम्ही दूधसुद्धा इथं कच्चं यूज करू शकता. हे जे फेशियल आहे ताईंनो, खरंच खूप जास्त परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे. 2-3 महिने जर तुम्ही याला फॉलो केला तर तुमचा चेहरा स्वतःला सुद्धा ओळखता येणार नाही, इतका गोरा होतो. आणि आता बऱ्याच ताई प्रश्न करतील की फेशियल जे आहे ते किती दिवसातून करावं. तुम्ही 20-22 दिवसानंतर फेशियल करू शकता जर या पद्धतीचं करणार असाल तर. आता वेगवेगळे फेशियल हार्ड वगैरे असतात, त्या पद्धतीनं तुम्ही तो टाईम ठरवायचा असतो. आता हे फेशियल जे आहे ते तुम्ही 20 दिवसानंतर करू शकता. प्रॉपर फेशियल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित मिळणार आहे, पैसे वाचणारे आहेत. पार्लरमध्ये बघा खूप महागडे फेशियल आहेत आणि म्हणजे 2-3 हजारांचे सुद्धा आहेत आणि 20-22 दिवसांसाठी हे 2-3 हजाराचे फेशियल करून सुद्धा नंतर तुमचा चेहरा जो आहे तो काळा दिसायला लागतो. पण या फेशियलचा असा अजिबात नाही आहे. हा फेशियल जो आहे तो तुम्ही जसं तुम्ही हे करत जाल, फॉलो करत जाल, तसा तुमचा चेहरा जो आहे ते उजळत जाणार आहे. स्किन जी आहे ती उजळत जाणारी आहे. बघा आता पुसून घेतलेला आहे स्क्रब केल्यानंतर आणि त्यानंतर आता आपल्याला पॅक बनवायचा आहे, म्हणजे फेस पॅक बनवायचा आहे. तोही बेसनानेच बनवायचा आहे कारण की आपण करतोय बेसन फेशियल. तर बघा त्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे, अर्धा चमचावर बेसन पुरेसं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे, परत कच्चं दूध घालायचं आहे. हवं तर तुम्ही या स्टेपमध्ये दह्याचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे जेव्हा तुम्ही पॅक बनवता तेव्हा दह्याचा सुद्धा वापर करू शकता. तर दूध घातलं मी आणि त्यानंतर मी काय घालते, थोडीशी हळद घालते. जर तुमच्याकडे कस्तुरी हळद असेल तर थोडीशी जास्त वापरा आणि जे किचनमधली हळद असेल तर ती थोडीशी कमी वापरा. व्यवस्थित मिक्स करायचं आहे हळद, दूध आणि बेसन. आणि त्यानंतर या पद्धतीनं पॅक जो आहे तो तयार होईल आणि तो पूर्ण चेहऱ्यावरती डबल लेअर जे आहे ते लावून घ्यायची आहे. खूप पातळ लावायचं नाही तर थोडंसं जाडसर लावायचं आहे. तर काय सांगत होते मी की तुम्ही जेव्हा पण केमिकलवाले फेशियल करता तेव्हा होतं काय की तात्पुरता तुम्हाला चेहरा जो आहे तो उजळल्यासारखा वाटतो, पण जसे जास्त वेळ दिवस होत जातील तसा चेहरा परत काळवंटतो. पण या फेशियलचं असं होणार नाही, तुमचा चेहरा काळवंटणार नाही आहे. जो रिझल्ट तुम्हाला आज आलेला आहे 20 दिवसानंतर सुद्धा तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं तर तोच रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावरती राहणार आहे. पण केमिकलवाल्या फेशियलचं असं नसतं, काही दिवसातच चेहरा जो आहे तो काळवंटतो. त्यामुळं हे घरगुती उपाय ताईंनो फॉलो करत जा, ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील, पार्लरमध्ये जाण्या येण्याचा खर्च वाचेल. तिथं जो वेळ जातो ना आपला, भरपूर वेळ जातो, कारण की वेटिंग असतं. तुम्हाला माहीत आहे पार्लरमध्ये खूप वाट पाहावी लागते, बाकीच्या लोकांचं झाल्याशिवाय आपला नंबर येत नाही. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी वाचाव्या जर वाटत असतील आणि आपली स्किन जर व्यवस्थित राहावी असं जर वाटत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय जे आहे ते नक्की फॉलो करायला सुरुवात करा. तर बघा आता चेहऱ्यावरती पॅक लावलेला आहे. पॅक जो आहे तो साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी लावून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा पॅक जो आहे तो कपड्याने किंवा स्क्रबरने पुसून काढायचा आहे. परत सांगते, जेव्हा पण तुम्ही फेशियल करता तेव्हा पुसून काढण्याकडे, वस्तू जे पण लावलेलं आहे चेहऱ्याला ते पुसून काढण्याकडे जोर ठेवा, धुवून काढायचं नाही आहे याला. तर या पद्धतीने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि लगेच तुम्हाला पहिल्याच फेशियलमध्ये तुम्हाला फरक जो आहे तो दिसणारा आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात, त्या लक्षात ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्क्रब जेव्हा करता चेहरा तुम्ही तेव्हा जास्त जोर लावायचं नाही. आणि हे जे फेशियल आहे तुम्ही 20 दिवसानंतर करू शकता. याशिवाय या फेशियलचे आणखीन फायदे जर सांगायचे म्हणले तर तुम्हाला माहीत असेल की
आपण जेव्हा पण दिवाळीच्या वेळेस वगैरे शेवगा जो असतो त्यामध्ये आपण चकली म्हणा किंवा शेवग्याने आपण शेव जेव्हा बनवतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की बेसन जे आहे त्या शेवग्याला जिथं जिथं बेसन लागलेलं आहे तिथं तिथं तो शेवगा जो आहे तो क्लीन झालेला असतो, चमकत असतो आणि तोच रिझल्ट आपल्याला इथं सुद्धा आपल्या स्किनवरती सुद्धा हे देणारं आहे. तर बघा 5 स्टेप ज्या आहेत त्या आपण फॉलो केलेल्या आहेत. तुम्ही यातली 1-2 स्टेप स्किपसुद्धा करू शकता किंवा वाढवू सुद्धा शकता, आपली मर्जी असते इथं. तर त्यानंतर आता हे जे आपण फेशियल केलेलं आहे ते घरगुती आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्किन आपली ड्राय होऊ नये त्यासाठी तुम्ही इथं ॲलोवेरा जेल वापरू शकता किंवा नाईट क्रीम वापरू शकता किंवा इथं मॉइश्चरायझर कोणतंही तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर वगैरे वापरू शकता किंवा रोज वॉटरसुद्धा स्प्रे करू शकता. पण असंच हे सोडायचं नाही चेहरा. तर त्यानंतर ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग ही स्टेप फॉलो केली आपण आणि त्यानंतर आपण रात्रभर हे असंच ठेवायचं, साबणाचा वापर करायचा नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही साबण यूज करू शकता. अशा पद्धतीने आपण फेशियल जे आहे ते केलेलं आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.